नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। तर संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत गावाला। तर कशासाठी चाललो ते पण पुढे सांगते। आणि असा आमचा संध्याकाळचा प्रवास चालू झाला आहे, कारण लवकर निघायचं होतं पण थोडासा उशीर झाला, कारण ट्रॉफिक लागल्यामुळं ना संध्याकाळचं काय होतं, जास्त ट्रॉफिक असतं, त्याच्यामुळं म्हणलं चला आता ट्रॉफिक जरी असलं तरी जायलाच लागेल। पण थोडंसं लागलं आम्हाला पनवेलच्या तिथं। तर वैष्णवी, मी, आमची सासूबाई आणि विशालचे पप्पा वैभव काय आला नव्हता। तर मग आमचा आता प्रवास चालू झालेला आहे इथं। आणि ट्रॉफिक म्हणता तर लागलंच ट्रॉफिक, कारण ज्याची भीती असते ते होतंच। 7च्या आणि 6:30च्या टायमिंगमध्ये इकडं पनवेलच्या तिथंच आम्हाला पहिलंच ट्रॉफिक लागलं। तर मग गाडी थांबवायला लागली। त्याच्यानंतर मग थोडं तरी पण 10 ते 15 मिनटं इथं ट्रॉफिक लागलेलं होतं। आणि ट्रॉफिक लागलं की चालू गाडीमध्ये म्हणजे एवढी गरमी हे होती, त्याच्यामुळं ट्रॉफिक तर नकोच वाटतं। तर शनिवार रविवार पण पुढे होता ना, दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि रविवार, त्याच्यामुळं तर थोडंसं जास्तच लागलं होतं। आणि मग नंतर पुढं निघालो तर ट्रॉफिक कमी झालं, मग बरं झालं तेवढं तरी। नाही तर मग ट्रॉफिकचं काय होतं, एकदा लागलं ना तर मग हे होत नाही, लवकर निघत नाही। त्याच्यानंतर मग आता आम्ही इकडून एक्सप्रेस रोडनीच निघालेलो येतं। तर तिकडे टोलनाका वगैरे असतो ना, तिकडच्या साईडनीच चाललो। तर आता इथं प्रवास चालू झाला आहे आमचा नवीन हे। तर हा लिंकिंग रोड आहे ना, नवीनच झालेला आहे, आत्ता जवळजवळ 2 महिनेसुद्धा नसेल झालं चालू झालेला। तर हे झाल्यामुळं म्हणजे खूप छान वाटतं हा रस्ता झाल्यामुळं। तर कारण नाही तर एवढं ट्रॉफिक लागायचा आणि टाईम पण जायचा। तर आता इथून कसं आहे, सगळा पूर्ण जवळजवळ गाठच ह्याच्यामधून निघून जातो आहे। तर मग ह्याच प्रवासाला आम्ही लागलेलो आहोत। तर आता माहीत झालं आहे आम्हाला, त्याच्यामुळं मग आम्ही ह्याच रोडने जातो। तर छान रोड आहे आणि ट्रॉफिक पण लागत नाही आणि गाडी चालवणाऱ्यालासुद्धा कंटाळा येत नाही। तर आता ही आमची दुसरी वेळ आहे ह्या रोडने जायची आणि यायची, नाही तर पहिलं आम्ही त्या जुन्या रोडने जायचो। तर आता हा नवीन रोड आहे, तर ह्याच नवीन रोडने जातो। ट्रॉफिक कमी असतं आणि रस्ता पण खूप छान आहे, त्याच्यामुळं चांगलं वाटतं। तर आता संध्याकाळचे जवळजवळ 8 साडेआठ वाजत आले तर, आणि जेवण पण करायचं आहे आम्हाला। पण म्हणलं चला एवढा घाट संपला का मग पुढं जरासे हॉटेल चांगले असतात, नाही तर इकडं मुंबईच्या तिकडं हॉटेल चांगले असतात पण जेवण महाग तर असतं पण भाज्या वगैरे एकदम अशा गोड लागतात। त्याच्यामुळं आम्हाला चाकणच्या शिक्रापूरच्या तिकडे गेल्याच्या नंतरच जेवण करायचं होतं। तर तेच आमचा शोध चालला होता की कुठल्या हॉटेलवर जायचं आणि कुठं जेवायचं। तर मग म्हणलं चला, कारण आता संध्याकाळी मी काय डबा वगैरे आणला नव्हता, म्हणजे फक्त असंच आलेलं। तर आता इथं हॉटेल आम्ही शोधलं रस्त्यावरच, आणि हे हॉटेल आहे कावेरी। तर हे हॉटेल कुठं आहे, तर ते हॉटेल आहे शिक्रापूर चाकणच्या मध्ये। तर कारण म्हणजे भाज्या वगैरे तर छान मिळतात। मी काय पहिल्यांदाच आले, मला माहीत नाही, बघू आता कशा मिळतात ती। तर मिस्टर जेवून गेलेले आहे तिथून, तेव्हा मग त्यांचं कसं असतं, प्रवास त्यांचा चालू असतो, गाड्यांचा भाडे वगैरे जातात घेऊन ते, त्याच्यामुळं ते हॉटेलवर वगैरे त्यांचं जाणं येणं असतं नेहमी। पण आम्ही कधीतरी जातो, कधी डबा नेतो असं आमचं असतं। पण ह्यावेळेस मी काय डबा वगैरे नेला नाही, म्हणलं चला आज जाता हॉटेलमध्येच जेवूया, बघू। तर आता इथं मस्त कावेरी हॉटेलवर आलोत आम्ही, सासूबाई पण आहेत आमच्यासोबत, परत विशालचे पप्पा, वैष्णवी। म्हणलं चला, आणि थोडासा पाऊस झाला होता त्याच्यामुळं एवढं थंड वातावरण झालं होतं ना तिथं, झाडं, त्याच्यानंतर त्या झाडांमध्ये मस्त लायटिंग लावली होती। तर आता आम्ही इथं टेबलवर बसलोत आणि काय घ्यायचं काय नाही तोच विचार चालला होता। तर पोरांना, विशालच्या पप्पाला आणि विशालला नॉनव्हेज खायचं होतं आणि आमचं तर व्हेजच असतं, आम्ही काय नॉनव्हेज खात नाहीत। तर मग त्यांचा विचार चालला होता काय घ्यायचं। तर माझा विचार काय होता, एक भाजी घ्या आम्हाला, एक भाजीमध्ये होऊन जाईल, लागलं तर परत घेता येईल। तर आता इथं मग ऑर्डर वगैरे दिली आणि जेवण पण आमचं आलेलं आहे। मी आमच्यासाठी शेवभाजी मागवली आणि त्यांनी याची चिकन हंडी मागवली, विशालनी त्याच्या पप्पाने। तर आता इथं रोट्या वगैरे दिल्या त्यांनी आम्हाला, आणि भाज्या खूप छान होत्या, पण रोट्या आहे ना थोड्याशा कडक होत्या, कारण आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जेव्हा खातो ना त्या थोड्याशा जरा मऊ लागतात, पण ह्या जसं काय शिळ्या भाकरी चावल्यासारखं लागले। तर भाज्या खूप छान होत्या, पण घरी येऊन भाकरी किंवा चपाती घेऊन जायला पाहिजे, तर तिथल्या भाज्या खाण्याची मजा, नाही तर मग ते रोट्या व्यवस्थित नसल्यामुळं ते खायला पण हे होत होतं। तर चटण्या होत्या कारळाची, परत त्याच्यानंतर शेंगदाण्याची, ठेचा, लोणचं, आणि एक बॉटल फ्री होती पाण्याची,
आणि एक आईस्क्रीमसुद्धा फ्री होती. तर कुणीही गेलं तरी त्यांना एका माणसाला एक आईस्क्रीम आणि एक सगळ्या फॅमिलीला एक पाण्याची बॉटल फ्रीमध्ये होती. त्याच्यामुळं मग आम्हाला पाण्याची बॉटल आधीच दिली आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर सगळ्यांना एक एक मस्त आईस्क्रीम दिली. तर सासूबाईंनीसुद्धा खाल्ली, आम्ही पण खाते आणि विशाल वैष्णवीने त्यांनी पण खाल्ली. तर आता ती गावाला जाता जाता कसं झालं, एवढा उन्हाळा इकडं वाटत होता पण गावाला जाताना एकदम थंडगार हवा सुटली होती. तर असं वाटलं म्हणजे पाऊसच झाला आहे आणि झाला होता थोडासा पाऊस, पण जास्त पाऊस झाल्याचं तिथं वाटलं. तर आता इकडं चिक्कोबार खात खातच आम्ही बाहेर आलोत, कारण आता 11 वाजलेत आणि 11 वाजता आमचे जेवणं पूर्ण झाले. गाडीत बसलोत परत आता आम्ही आणि डायरेक्ट आता गावाला निघालो. तर आता एकदा पोट भरलं की डोळे दाखायला सुरुवात होतात. आता मिस्टर गाडी चालवायला घेतली. ह्याच्या आधी विशाल गाडी चालवत होता आत्तापर्यंत मुंबई ते शिक्रापूरपर्यंत, आणि आता जेवणं झाल्याच्यानंतर विशालच्या पप्पांनी गाडी घेतली चालवायला, कारण आता लाईटी वगैरे पण आणि रोड पण फास्ट चाललेला आहे. त्याच्यामुळं मग त्याच्याकडनं गाडी घेतली आणि ते स्वतः चालवतात. तर चला परत भेटूया. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आता हा दुसरा दिवस आहे सकाळचा गावचा. तर आम्ही गावाला सकाळी पोहोचलो. तर रात्री 3लाच आलो आणि सकाळी 6 वाजता 7 वाजता उठलो, कारण 2-3 तास पण झोप झाली नाही. आणि गावाला कसं लवकरच उठायला लागतं, एवढा उशिरा झोपलं तर ओरडतात घरातले पण. तर आता इथं आईच्या घरी आलो. तर आम्ही इथं सकाळी आंघोळ्या वगैरे केले, चहापाणी केलं आणि डायरेक्ट जेवायलाच बसलोत, कारण नाश्ता वगैरे काहीच करायची गरज नाही. इथं गावाला आईने सगळा स्वयंपाक केला. मी पण कपडे वगैरे धुवून टाकले तोपर्यंत, आणि मस्त मिस्टर आणि वैष्णवी माझे वडील जेवत होते. त्याच्यानंतर आई आम्ही दोघीजणी जेवलोत. आईचं इकडं काम चालू आहे, शेळ्यांना टाकायचं, पाणी पाजायचं. तर आता आम्हाला तिकडं भाव तिकडं दुसरीकडे राहतो ना शेतामध्ये, तिकडं जायचं आहे. तर कशाला जायचं आहे, तर तिकडं आज आम्हाला धोंडे जेवण आहे. तर सगळा कार्यक्रम धोंडे जेवणाचा तिकडं शेती आहे ना, तर तिकडंच ठेवलेलं आहे शेडवर. तर त्यांनी असं तिकडं गाया वगैरे घेतलेल्या आहेत आणि शेती पण त्यांची सगळी तिकडे. इकडं फक्त घर आणि थोडीशी शेती, त्याच्यामुळं मग ते सगळे तिकडेच राहतात. मग पाहुणे रावळे सगळेच आले. तर आम्हीसुद्धा इथं भावाच्या तिथं आलोत वरती ह्याला, आणि विशाल ते सगळे आले. हे भावाचा मुलगा आहे माझ्या, बहीण पण आली आणि बरेचसे पाहुणे आलेले आहेत. बाशीच्या घरचे आले, तर बाशी पण आलेली आहे, तिचे मिस्टर पण आले. तर पण बाशी आमची आहे ना, ती आयल्यानगरला गेली ह्याच्यासाठी, फॉर्म भरायचा होता तिला, त्याच्यामुळं मग ती तिकडे गेलेली. ती काय तुम्हाला आत्ताच दिसणार नाही, नंतर दिसेल. तर आता इकडं भाऊजाईचा त्यांचा स्वयंपाक चालू आहे, चुलत भाऊजाई, परत भाची, अजून एक पाहुणे येतात, त्या पण स्वयंपाक करू लागतात. पण आमचं असं नियोजन चाललं आहे की कपडे आणायला जायचे. फरक नाही पाहिजे नीट काढे. आम्ही चाललो कपडे आणायला, आमचे धोंडे खाल्ले, हसत नाही, बोलत नाही. आम्ही धोंडे खाऊन आता हाताकडे नाही. आता काय तुमच्या बोट कापून घ्यायचेत का काय? आता म्हणजे आमच्याकडं वय तुम्ही रामगातच मागे जा. इकडे येऊन सुद्धा नका म्हणते, येतात कपडे ते नाही घ्यायचे. तर आता आईच्या त्यांच्या गावाच्या जवळच एक दामणगाव शहर आहे, तर तिथं कपडे आणायला चाललो होतो आम्ही, कारण भावाने पाठवलं. तो बोलला मला वेळ नाही, त्यांचे ऊस तोडणी चालू आहे, त्याच्यामुळं ऊस कामगार आहेत ना, ते ऊस तोडायला आलेले आहेत आणि ऊस त्यांचं विकायचं चालू आहे, त्याच्यामुळं त्याला वेळ नाही. तर मग मला आणि मिस्टरांना आणि बहिणीला आणि तिच्या मिस्टरांना आणि भावाचा मुलगा आणि विशाल, आम्ही एवढे आलोत कपडे घ्यायला. तर त्यांनी सांगितलं जेवढे पाहुणे रावळे आले तेवढ्यांना पण कपडे घेऊन या, तुम्हाला साड्या आणा सगळ्यांना आणि पाहुण्यांना पण कपडे आणत, कारण त्याचे पण जावाई मुलगी, त्याच्यानंतर येईनबाई, तिच्या जावा बाचीच्या, ते सगळे पाहुणे आले होते. त्यांच्यासाठी आता आम्ही इथं साड्या चॉईस करतो आणि आमच्यासाठी सुद्धा. तर आता घेताना साड्या आम्ही 5 साड्या सारख्याच घेतल्या, कारण आम्हा दोघींना 2, बाचीला 1 आणि त्याच्यानंतर तिच्या जावाला आणि सासूला 1. तर अशा 5 साड्या आम्ही एकाच क्वालिटीच्या घेतल्या आणि एकाच किमतीच्या घेतल्या. त्याच्यानंतर अशा 2 ते 3 साड्या आम्ही एक्स्ट्रा सांगितल्या होत्या, कारण दुसऱ्या पाहुण्या होत्या त्यांना हे करण्यासाठी, नेसून लावण्यासाठी. तर आमच्याकडे असे धोंडे जेवायला बोलवतात, कपडे साड्या असं दान करतात. तर कारण ते चांगलं असतं दान केलेलं, त्याच्यामुळं मग सगळ्यांना कपडे, त्याच्यानंतर साड्या, मिस्टरांना कपडे. तर आता इथं मेवण्यांचं पण त्यांना पण कपडे घ्यायचे आहेत, पण त्याआधी आम्ही साड्या बघतो. तर ह्या साड्या आम्ही चॉईस केल्यात 5 साड्या. तर ह्याची किंमत आहे 1100. तर आता बघू कशा देतात. तर
आणि ह्या 3 साड्या आम्ही पाहुण्यांना नेसाय घेतलेल्या आहेत, दुसऱ्या आलेल्या आहेत त्यांना. तर आणि 5 साड्या आमच्या घरातल्यांसाठी घेतल्या आहेत. तर अशी आमची इथं शॉपिंग चालू आहे आणि साड्या चांगल्या मिळाल्या आम्हाला, क्वालिटी आता नवीन निघाल्यात त्याच साड्या आम्ही घेतलेल्या आहेत. तर बहीण पण बोलत होती त्यांच्याशी. तर मग आम्ही त्या साड्या घेतल्या आणि खाली आलो. तर आता इथं काउंटरवर आलेलो आहोत आणि एका दुकानामध्ये आम्हाला कपडे पसंत नाही पडले. आम्ही 2 दुकानं शोधले कारण कपडे भरपूर घ्यायचे होते ना. मग मिस्टरांना कपडे घ्यायचे होते, पाहुण्यांना घ्यायचे होते, त्याच्यामुळं मग दुसऱ्या दुकानात परत जायला लागलं. तर आता इथं सगळ्या साड्या इथं आम्ही जवळजवळ किती साड्या घेतल्या तर 8 साड्या घेतल्या. तर 8 साड्यांचं आता इथं बिलिंग होतं आहे. तर काउंटरवर येऊन इथं चाललेलं आहे आमचं पाण्याचं परत, की त्याच दिल्या आहेत का, आम्ही ज्या चॉईस केल्या त्याच आल्या आहेत का काय, कारण कधी कधी असं होतं, त्याच्यामुळं मग पाहून पण घ्यायला लागतं. तर आता इथं बहीण आणि मी आमच्या दोघींचं चाललेलं आहे आणि ते बिल करायची तयारी आहे. तर थोडंफार डिस्काउंट देतील, मग बघू आता काय होतं आहे ती. अजून मिस्टरांना कपडे घ्यायचे तर त्याच्यानंतर त्या पाहुण्यांना पण घ्यायचे तर. आणि इकडं आता आमच्या मिस्टरांचं कपडे चॉईस करायचं चाललं आहे, पॅन्ट शर्ट. त्यांना सांगितलं तुमच्या पद्धतीने घ्या तुम्ही, परत म्हणायला नको तू असे घ्यायला लावले. तर म्हणलं तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घ्या. पण त्यांचं काय असतं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, कारण गाडीवर चालत नाही दुसरे कलरचे कपडे घालून. तर आता तेच इथं चॉईस चालली, पोरं पण त्यांना हसते तर की असे कपडे घ्या तसे घ्या. चालले त्यांचं विशाल आणि प्रदीप येतं. तर हा माझ्या भावाचा मुलगा आहे, तो पोलीस अकॅडमीचा अभ्यास करतो आहे. आणि हा आमचा विशाल. तर आता इथं आईला पण बहिणीला साडी घ्यायची होती, त्याच्यामुळं ती पण चॉईस करायचं चाललं आहे. कारण आता आम्हाला काही नवीन कपडे घ्यायचे नाहीत, त्याच्यामुळं मी काहीच घेतलं नाही आणि बहिणीनेच साडी घेतली आईला. तर तीच चॉईस चाललेली आहे. तर मग ती पण साडी घेऊन झाली, ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचा बाकी होता. तर म्हणलं बघू आता दुसरीकडे जायला लागेल. तर इकडं ब्लाऊज पीस पण घेऊन झालेला आहे, 1 मीटरचा ब्लाऊज पीस घेतला. त्याच्यानंतर मग आता साड्याची खरेदी झाली, आईची पण साडी नऊवारी घेतली आणि म्हणलं चल आता थोडंसं इथं बसूया, कारण असं कुठं बाहेर गेलं ना तर खूप दमल्यासारखं होतं. मस्त मँगोची बाटली आणली आणि ते पण पेत बसलो होतो आम्ही इथं. थंड पाणी पण आणलं होतं, ते पण पिलोत. बऱ्याच वेळा इथं बिल वगैरे होईपर्यंत बसलोत आणि नंतर मग आता आम्हाला हे बिल झाल्याच्या नंतर दुसऱ्या दुकानामध्ये जायचे. तर आता इथं हे आमचं नेहमीचं दुकान आहे, इथं आलोत. तर पाहुण्यांना कपडे घ्यायचे बाकी होते, मिस्टरांनी तर घेतले त्या दुकानामध्ये. पण हे आमचे मेवणे तर यांना तिथं कपडे पसंत पडले नाही, तर त्याच्यामुळं दुसऱ्या दुकानात आलोत. मग ते कपडे चॉईस करते, तोपर्यंत आम्ही परत इकडं आराम करतो. त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणलं ना तर पाय दुखून जातात, त्याच्यामुळे म्हणलं तुमचं तुम्ही कपडे चॉईस करा आणि नंतर मग घरी